बघा 10 पैकी 5 लोकांमध्ये लोखंड कमी आहे. लोह. हा, तर तेव्हा लोखंडाची कढईमध्ये स्वयंपाक केला तर जाईल. मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे. तर प्रत्येक मराठी घरी लोखंडाची कढई पाहिजे. आरशासमोर कुटुंबाने उभं राहावं. आईला पाळी येते, रक्त जाते. आई बाळांत होते, रक्त जाते. मुलांना वाढताना तेवढं रक्त वाढत नाही, म्हणून आई आणि मुलं पांढरे दिसतात, पांडुरोग. तो या लोखंडाच्या 150 रुपयाच्या कढईने जातो, 200 रुपयाच्या कढईने, आणि पूर्ण कुटुंबाला जातो. तर एनआयएनचं पुस्तक आहे, राष्ट्रीय पोषण संस्था, त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलंय की जेवढ्या लोकांना लोह कमी आहे त्यापेक्षा जास्त लोकांना चुना कमी आहे, कॅल्शियम कमी आहे. आणि आम्हाला माहितीच नाही ना. तर हे कसं मिळवायचं चुना? तर सगळ्यात स्वस्त चुना येथून मिळतो. रोज विड्याचं पान 2 तास सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. याचा दुसरा फायदा असा की हे मी अनुभवाने सांगत आहे की दुपारी 12 वाजता जर विड्याचं पान खाल्लं ना, संध्याकाळी 8 पर्यंत भूक लागते. आणि 2 जेवणाच्या मध्ये खाऊन जाडेपणा आलेला आहे. तो महाराष्ट्राने फक्त 2 जेवणाच्या मधलं चहा बिस्किट बंद केलं. चहा बिस्किट विष आहे, तर महाराष्ट्र चांगला होता.